नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक परिस्थितीमुळे भविष्यात देशासमोर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचा वेध घेत त्या दृष्टीने जनतेने थोडीफार काटकसर करावी असे सुचवतात. राहुलपासून रोहितपर्यंत, दिल्लीतल्यापासून मुंबईतल्या संजयपर्यंत, बोरू बहादूर दळभद्री कुबेरपासून आपल्या राजू पेंटरपर्यंत तमाम बिंडोक विरोधकांचे आणि अर्थतज्ञांचे उदंड पीक देशभर उफाळून आले आहे. म्हणजे असं झालं की एक कुत्रा भुंकला म्हणून दुसरा कॅंकाटला, त्यामुळे तिसरा चिरकला आणि सर्वजण इवळत बसले रात्रभर. असा काहीसा म्हणजे प्रकार म्हणावा लागेल. म्हणजे मोदींनी एक सल्ला दिलेला आहे की असं असं होऊ शकतं आणि आपल्याला असं करावं लागणार आहे. म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध अजून काही संपण्याचं नाव घेत नाही. हे अजून बरेच दिवस लांबले जाईल असे दिसते. आणि हे लक्षात घेऊनच मोदी यांनी देशवासियांसमोर काटकसरीचा एक पर्याय ठेवला, एक प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. आता खरं तर यात टीका करण्यासारखे काय आहे, पण मोदी म्हणतात ना, मग टीका होणारच. म्हणजे उद्या मोदी जर म्हटले की शौच होऊन आल्यावर हात धुणे आरोग्यासाठी आवश्यक आहे, तर विरोधक म्हणणार नाही, आम्ही हात चाटणार. तर असा हा विचित्र असा प्रकार आहे. म्हणजे काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात की पंतप्रधानांनी जनतेला त्याग करायला सांगितले. हा सल्ला नाही, तर त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. म्हणजे नेहमीप्रमाणे जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ते त्यांच्या अपयशाची जबाबदारी सर्वसामान्य जनतेवर ढकलत आहेत, असं पप्पू गांधी म्हणतात. तर आपले विद्वान संपादक ठोकसत्ताचे दळभद्री गिरीश कुबेर यांचं असं म्हणणं आहे की आर्थिक धोरणाच्या अपयशामुळे त्याचे राष्ट्रीय संकटात रूपांतर करण्याचे आणि त्याची जबाबदारी स्वतः न उचलता नागरिकांच्या देशभक्तीची जोडण्याचा हा काव आहे. आपले शरद पवार ज्येष्ठ नेते त्यांनी हात धुवून घेतले. खरं तर अगदी पहिल्या पंतप्रधानांपासून म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वांनी वेळोवेळी जनतेला काटकसरीचे सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केलेले आहे. याआधी यात विशेष असे काहीच नाही. देशासमोर काही प्रश्न अचानक निर्माण होतात, तर काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्या संकटाबद्दल जनतेला सावध करणे, त्याच्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवणे, यात गैर ते काय. यापूर्वी विरोधी पक्षाने पंतप्रधानाच्या आव्हानाची अशी कधी टवाळी यापूर्वी केलेली नव्हती. पण राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणाल तर मोदींच्या आव्हानामुळे विरोधी पक्षाला किंवा मोदी विरोधी तमाम झिंगूर नेते, पुढारी, आघाड्या नवनिर्माण करण्यासाठी फडफडणाऱ्यांबरोबरच बुद्धिजीवी, डावे, अतिडावे, सोशालिस्ट, कम्युनिस्ट, मार्क्सिस्ट, आंदोलनजीवी आदी तमाम प्रकारच्या लिब्रांडोसाठी एक फार मोठी संधी आपणहून चालत आलेली आहे. मोदींना थोबाडावर पाडण्यासाठी जनमत त्यांच्या विरोधात आहे हे दाखवून देण्याची एक संधी या निमित्तानं मिळालेली आहे. बरं, तसंही कोरोना काळात तुम्ही ना थाळ्या वाजवल्या, न दिवे लावले, ना मास्क वापरला, न लसी घेतल्या.
मोदींच्या विरुद्धच वागायचे, हा तुमचा स्थायीभाव झालेला आहे आजकाल. म्हणजे मोदी काय सांगतात, वर्षभर सोने खरेदी करू नका. तुम्ही मोदीचे हे म्हणणे अजिबात मनावर घेऊ नका. आजपासून सुरुवात करा. काय करायचे तर दरमहा चांगले 1 तोळा 2 तोळे सोने खरेदी करा. शेवटी 1 कोटी रोजगारांचा प्रश्न आहे ना. म्हणजे सोना चांदीच्या व्यवसायामध्ये 1 कोटी रोजगार आहेत. मोदींना काय पडलं त्या रोजगारांचा त्याच्यात. पण तुम्ही कसे संवेदनशील आहात, त्यांना जगवलं पाहिजे आणि ते काम तुम्ही शिरावर घेतलं पाहिजे. तर तेव्हा ठरलं मग आता दर महिन्याला 1-2 तोळे घेणार. मोदी सांगतात ना विदेशात प्रवास करू नका म्हणून. म्हणजे पहा, स्वतः आलिशान विमान घेऊन जगभर जाईल आणि तुम्हाला म्हणायचं की विदेशात जाऊ नका. अरे हट, विदेशात जा, जग पालथं घाला. पेट्रोल डिझेलचा कमीत कमी वापर करा असं मोदी म्हणतात ना. अगदी अर्धा किलोमीटर जरी जायचं झालं तरी स्वतःची गाडी घेऊन जा. म्हणजे जर स्वतःची जर नसेल तर भाड्याची ना, उभं राहायच तयार. आणि हो, तुमच्याकडे आता जर एकच गाडी असेल तर बायकोसाठी अजून एक गाडी घ्या. दोघांनी स्वतंत्ररित्या फिरायला जा गाडी घेऊन. प्रत्येक विकेंडला कुठे जा. लॉंग ड्राईव्हला तर जायचं. म्हणजे पेट्रोल डिझेलचा इतका वापर करा, इतका उपयोग करा की घरादारात अगदी अंगाला सुद्धा पेट्रोलचा आणि डिझेलचा वास आला पाहिजे. आपले पप्पू साहेब म्हणत नाही का की देशभर अगदी रॉकेल हे शिंपडून ठेवलेलं आहे, फक्त काडी लावण्याचा अवकाश. तर तसं झालं पाहिजे, काडी लावण्याचा अवकाश लागला पाहिजे. त्यामुळे काय होईल, म्हणजे परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होईल. मोदी विरोधामध्ये जनभावना प्रचंड प्रमाणात उफाळून येतील. जनता रस्त्यावर येईल. मोदींना पळती भुई थोडी होईल. पप्पूचे राज्य येईल आणि मग भैया भये PM आवडर काय का असं सगळं वातावरण निर्माण होईल. हेच तर हवंय ना आपल्याला. त्यामुळेच मोदी जे आवाहन करतील त्याच्या बरोबर उलटं वर्तन झालं पाहिजे आपलं. तुम्ही वागा, इतरांनाही सांगा. म्हणजे मोदींच्या अपयशातच तुमची उन्नती आणि भरभराट सामावलेली आहे. तेव्हा अशी संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही. पुन्हा मिळण्याची शक्यता नाही बरं, हे लक्षात घ्या. कारण मोदींना जर जनतेची साथ मिळाली आणि मोदी जे म्हणतात त्यात साथ मिळून त्यांची जर योजना यशस्वी झाली तर ते काही बाबा अजून 10 वर्ष काही हटणार नाहीत. त्यांना तोंड घशी पाडण्याची ही संधी अजिबात वाया घालू नका. म्हणजे मला तरी असं वाटतं. तर आपलं ठरलं, चला तर मग आजपासून कामाला लागा. कर्ज काढावं लागले तरी 72, पण सोनं खरेदी करा. नवीन गाड्या घ्या. लॉंग ड्राईव्हला जा. देश विदेशात फिरा, विमानाने फिरा. खूप मजा करा. उठा, कामाला लागा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय शांत बसू नका. तूर्त इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.